हाय सगळ्यांना शुभ सकाळ. स्वागत आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना शुभ सकाळ पाहिल्यात आधी. तर आज रविवार, तर नवीन दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, गोडताईसनी, दादासनी, काकूसनी, सगळ्यासनी. आणि कोणाकोणा चहा पाणी झालं आहे, कोणाकोणाचं नाही त्यांनी सांगा. तर आमचं तर चहा शिजतोय बघा, दिसतोय का गॅस चालू आहे तो. तर जे पण कोणी सबस्क्राईब करायचे राहिले आहेत त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्हाला देवपूजासुद्धा झालेली आहे बघा, दाखवते. आपली देवपूजासुद्धा झालेली आहे. तर बॅक कॅमेरानं दाखवते तसं. आणि व्हिडिओज कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ बघा. कारण का पुढे काय काय आहे, काय काय नाही बघायला तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी आहे त्यामुळं शेतात काय काम करतो किंवा काय नाही संपूर्ण बघायला मिळतं. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा. तर इथं बघा चहा शिजायला चालू आहे. शेळीच्या दुधाचा चहा आहे बरं का. हा शेळीच्या दुधाचा चहा आहे, शिजतोय. आणि गॅस बीस असा पुसून स्वच्छपैकी असतो. आणि देवपूजा तुम्हाला दाखवते बघा. ही अशी असते माझी देवपूजा, बघितली का. तर अशी मी माझ्या देवांची पूजा करते बघा, अशी असते. तर बघा बाळमामांचा फोटो आहे, लक्ष्मी मातेचा सुद्धा आहे आणि मायाक्का देवीचा सुद्धा आहे. आणि हे आमचे कुलस्वामी आहेत भोजले, दिसलं का तुम्हाला. तर फुलाच्या ह्याच्यातून दिसत नाही. तर का भोजलिंग प्रसन्न. ओके, अशी असते माझ्या देवाची पूजा. तर याचा बघा चहा घेतलेला आहे मी, 1 कप भरून चहा दुधाचा चहा असेल तरच पी वाटतो, नाहीतर नाही बघा. कोरा चहा काय पी वाटत. स्वयंपाक विभाग झाला आणि आता आलेले आहे रानात. तर तुम्हाला दाखवते बुरी भयानं छाटलेल्या हो काय, असं फुटायला लागले त्या. आणि बाकी त्या अजून भरपूर छाटत आहे. भैड्या छाटतोय माझा बरं का. भैया म्हणलं मी छाटून घेतो. तर तुम्हाला दाखवते किती फुटलेल्या आहे त्या बोरी, किती नाही तर मग छाटलेले आहे त्या बा. 1 2 3 4 5 6 7 ओळी झालेल्या त्या छाटाच्या बरं का. तो का तिथंपर्यंत, तिथनं बाकी राहिलेल्या आहे त्या. तर तुम्हाला फुटायला लागलेल्या सुद्धा बुरी दाखवते. आणि अजून आम्ही छाटतोयच बुरी. ही बघा, एवढं कोंब आलेलं आहे त्यांना, फुटलेल्या आहे त्या. आणि अजून आम्ही बोरीने मिळायला राहिले छाट. भया छाटतोय ना, भयाच्या पप्पाला काम हाय, काय करायचं. हो काय कशा फुटले त्या भारी आहे का बोरी. तर असे छाटतोय बघा भया. तर ही लय वर्ण झाल्या त्या का कशा आहेत ते सांगा नक्कीच. आणि डोळं ह्याला भरपूर आहेत. आणि एवढं झालं तर डोळं बघा, म्हणजे आलेलं आहे तर फुटून. तर चालू आहे बघा हे छाटायचं. हो का, हे छाटले फुटले त्या बोरी बरं का. छाटलेल्या छाटाय पाहिजे ते लवकर, पण नाही ते छाटल्या, काय करायचं. हो काही कशा एवढ्या हे झालेल्या त्या फुटून आलेल्या आहे ते बरं का, कोंबे बघा. तर आपली बोलसुंदरी बोर आहे ही अशा आम्ही काटके अशा काढते बरं का. म्हणजे ह्याला होतेल्या ह्या काही असं असतं. हे अशा छाटतोय भह्याचं काम आहे छाटायचं. तर काय करायचं, भह्या तर लहान आहे पण त्याला दाखवलं तसं ते छाटतोय. तर हे अशा काटक्या करतात. आता हो का ही बाकी आहे. हो का ही असं मला काटक्या ह्याच्या मोठ्या काट्या आहेत ना, हो का ह्या अशा ह्याच्या सोळून काढायच्या त्या. हां, तर ही काढाय हो का भैयाने. हे पण वळ छाटली हो का. ही वळ अशी छाटलेली आहे. ही वळ पुन्हा ही वळ. मी स्वयंपाक ही करूस तर सकाळचं माझं लाईव्ह होस तर स्वयंपाक चहा पाणी सगळं होस तर त्यानं 3 वळी छाटले त्या बघा. बघा ही 1, ही 2 आणि ती तकडची मोठी 1 बघा. तर हे बघा अशा काटक्या काढते, म्हणजे स्वयंपाकाला होतात ना. हे ते बुरीच्या बारक्या छोट्या काटक्या आहेत त्या. हे असं छाटलेलं आहे भयानं बघा. तर भयानं माझ्या छाटलेलं आहे ते बरं का. हो काय बघा कशा छाटले ते भयानं बोरी, कशा नाही तर नक्कीच सांगा. हां, तर बघा हो काय भैयाचं काम असतंय असं छाटायचं. तर छाटते बरं का. हो काय असं कापते, त्याला दाखवलं त्याच्या पप्पानं असं छाट म्हणून. तर तो बरोबर छाटते. त्याला कोंबाटे निघलेले ते. ती राहते का ते कोंबाटी काढतोय बा. कार भया काढली हा, लय मोठी ठेवायची नाही. तर बघा असं छाटतंय. आणि ह्याला बोरं केवढी लागली तुम्हाला बघायची का.
एवढी बोरं झाले ते बघा. आणि आता ही छटायला लागलेलं आहेत झाडं. तर भयानं असं प्रकारे छाटतोय. तर त्याचं काम त्यानं केलंय. आणि बाकी किती वेळ राहिले ते हे एवढं राहिले बरं का, एवढ्याच वेळी राहिले त्या. तर 1 2 3 4 5 6 7 वेळी राहिले त्या. तर आरामशीर होतील आता 7 वेळेस 4 वाजताना छाट म्हणलं त्याला. आता हे मला आता उन्हातच काम करायचं. हे बोरीचं काम असं. तर बघा हे असं बोरीत काम चालू आहे का, दिसलं का? तर हे छाटतोय काय इथं महाग बघा त्याचं काम करतोय ते. आणि भयानं बोरी छाटलेल्या कशा आहेत कशा नाही नक्कीच सांगा बरं का. तर बघा रानात असतंय असं काम शेतकऱ्याला. तर भयानं बोरी छाटलेल्या कशा वाटतं त्या कशा नाही नक्कीच सांगा बरं का. अजून बाकी तर छटायच्या राहिलेल्या त्या. हे बघा आमचं घर आहे, अशी झाडं आहेत घरापाशी आणि रस्ता आहे असा. ठीक आहे. तर बघा पेरूच्या बागेत आहे आणि आता पेरूच्या रोपांचा शेंडा खोडायचा आहे. तर तुम्हाला दाखवते. ती ठिक्यातनी आहेत. मक्याची कणसं विकत घेतलेली मका होती ती आहे. तर आपल्या पेरूची रोपं बरीचशी पिवळी झालेली आहेत. म्हणजे कागदामुळं झालीत का कशामुळं झालीत काय माहीत नाही बरं का, पण झालीत पिवळी. तर आता ह्याचा शेंडा खोडायचा ह्या पेरूच्या रोपाचा. हो काय असा आम्ही काय खोडलेला सुद्धा आहे. तर दिसलं का, हे असा खोडायचा आहे. तर कसं वाटतं शेतकऱ्याचं काम कसं नाही नक्कीच सांगा. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत चला 10 ताईंनो. आणि तुम्हाला दाखवते मी कसा शेंडा पेरूचा खोडते ते काढते ते. तर ही बघा आता आहे हे झाड आहे ना, ह्याला आता किती असं हे झाले बरं का मोठं. आणि शेंडा तर हो का ही इथून असं काढायचं. हो काही म्हणजे खाली काडी मोठी होती. हो काही याचं पण तसंच करायचं. हे असं खोडायचं. तर हे सगळ्या रोपांचं असं खोडायला लागतंय. हो काही तर हे पाईप आहे का नाही, पाईपापासून वरचं मी शेंडा खोडलेला आहे आणि राहिला आहे पाईपापासून खाली. तर हो काही तुम्ही बघू शकता. हो काही पाईपापासून खाली राहिलेला आहे बरं काही. तर बघा अशा प्रकारे शेती आहे. तर नक्कीच लाईक करत चला, कमेंट करत चला. तोपर्यंत बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.